नातं महाराष्ट्राचं वेणं मराठीचं गोष्ट आमच्या सन्मानीचं। सरकारने म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मी लाडक्या बहिणींना जे आतापर्यंत पैसे आम्ही दिलेले आहेत सरकारने ते आम्ही परत मागणार नाही, पण जिच्या नावावर घर आहे, जिचा नवरा चांगल्या पगारावर आहे, जिच्या घरात टीव्ही आहे, वॉशिंग मशीन आहे वगैरे वगैरे आहेत, त्या सगळ्या महिला या अपात्र राहतील। मग प्रश्न असा येतो की एखादीचा नवरा चांगल्या पगारावर आहे, पण तो आपल्या पत्नीला घर खर्चाला काही पैसे देतो का? तीच छोटं मोठं घरगुती कुठं पॅकिंग करा, कुठं हार करा, कुठं काय करा, असं घरगुती काम आणून स्वतःच किंवा शिलाई करा असं करून स्वतःसाठी खर्च उभा करते। किंवा कोणी हा विचार करतं का की तिच्या नावावर असलेलं घर तिला कोणी दिलंय, माझी मुलगी सुखात राहावी, नवऱ्याकडे घर नाही म्हणून एखादं घर तिच्या वडिलांनी घेऊन दिलेलं आहे, ते घर खर्च चालवायला पैसे देत आहेत तिला दर महिना। एखादीला जायला यायला गाडीतनं धक्क्यातनं त्रास होतोय म्हणून एखाद्या महिलेला तिच्या आई वडिलांकडनं काकांकडनं एखादी सेकंड हँड आपल्याकडे 2 गाड्या आहेत ते एक तू घे म्हणून दिली गेलेली असेल, महिन्याला पेट्रोलसाठी वगैरे खर्च तिला दिला जात असेल, अशा सर्व महिला अपात्र आहेत। परंतु हे त्यांच्याकडे कधी आलं, त्या गाड्या कोणी दिल्या, कुणा मार्फत आल्या, तिची परिस्थिती स्वतः त्या महिलेची परिस्थिती काय आहे याचं सरकार शहानिशा करणार आहे। बर, आपण धरून चालू की त्या महिलांना आता गरज नाही आहे, त्यांच्याकडे घर आहे, मग घराचे जे वेगवेगळे टॅक्स असतात त्या टॅक्स मधून येणारा जो पैसा आहे तो सगळ्याच्या सगळा सरकार त्या महिलेसाठी वापरतो का? तर उत्तरी नाही। त्यातनं थोडाफार तर 1 रुपया तरी स्वतःच्या पगारासाठी तो वापरत असेल ना। मग अशा महिला ज्यांना अपात्र ठरवलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्सेस मधनं जो पैसा सरकारला देतात त्यातनं थोडाफार तरी या मंत्र्यांच्या, आमदारांच्या, खासदारांच्या पगारावर खर्च होत असेल ना। त्यांना ज्या VIP सुविधा मिळतात त्याच्यावर थोडाफार तरी खर्च होत असेल ना। मग हे सगळेजण सरकारमधले हे म्हणणार का की आम्ही बहिणींना काही देऊ शकत नाही, तर बहिणींकडनं आम्ही काही घेणार पण नाही, असं म्हणण्याचं धाडस हे सरकार करू शकतं का? विषय थोडा वेगळा वाटेल, मी अज्ञानीपणाने बोलतोय असं वाटेल, पण विचार करा, जर असं झालं तर सरकार किंवा महिला या आता दोडक्या झालेल्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या, त्यांनी जर सांगितलं की आम्ही जो टॅक्स भरतो त्यातनं तुमच्या पगाराला जर रुपया जात असेल तर रुपया आम्हाला परत करा, आम्ही दिलेलं मत आम्हाला परत करा, हा विनोदाभास आहे। पण असं जर झालं तर विचार करा, सरकार 3 इंजिन, 4 इंजिन, 55 इंजिन कडे राहू शकेल का? कॉमेडी वाटेल, पण विचार करा, ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेतनं आमच्या बहिणी भगिनी आता निवडून आला तर 2100 रुपये देऊ असे म्हणणाऱ्या लोकांना, आणि ते आपले भाऊ आहेत, आपल्यासाठी करतायत म्हणून भरभरून मत देणाऱ्या महिलांनी जर असं ठरवलं आणि सरकारला सांगितलं हे सगळं परत करा किंवा जेव्हा पाहिजे तेव्हा मत परत मागू शकतो दिलेलं असा कायदा आला तर हे जे चाललेलं राजकारण आहे यात किती मोठा फरक पडेल। असं आपलं काय मत आहे, बहिणींचं काय मत आहे, सरकारकडे मागणार आणि सरकार यांना त्यांच्या पगारात टॅक्सच्या माध्यमातून या अपात्र बहिणींच्या टॅक्सच्या माध्यमातून जो काही पगारावर सुख सुविधांवर
सरकार पैसा वापरते त्यांच्या सुखसुविधांसाठी नाही, सरकारमधल्या बसलेल्या आमदार, मंत्री, खासदार, पंतप्रधान यांच्यासाठी जो वापरला जातो तो परत करणार का, आणि या बहिणी तो परत मागणार का, हा विषय. मित्रांनो, मला इतरांसारखं बोलता नाही आलं, पण एक विचार मनात आला की असं जर झालं, नावडत्या बहिणींनी हे सगळं परत मागितलं किंवा सरकारने द्यायचं ठरवलं तर काय होईल. एक इमॅजिन मी केलेलं आहे. आपल्याला जर ते आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, आणि हो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तुर्तास एवढं बोलत मी आपली रजा घेतो. मी हेमंत कुमार केळकर. आपल्या सगळ्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आपले आभार. महाराष्ट्राचा दूधीचा नातं स्वाभिमान, नातं जुळतं आपलं महाराष्ट्राचं.